हाय हॅलो नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते. मैत्रिणींनो, ज्या प्रकारे आपल्याला साड्यांची आवड असते ना, तशीच आपल्याला आवड असते गाऊनची सुद्धा. जशा आपण नवनवीन साड्या खरेदी करतो तसेच आपण नवनवीन गाऊनसुद्धा खरेदी करतो. पण गाऊन खरेदी केल्यानंतर त्यांना फिटिंग करणं, त्याची उंची कमी करणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं. आणि त्याचसाठी आज आपण घरच्या घरी कशा पद्धतीनं गाऊनची उंची कमी करायची, फिटिंग कमी करायची, ते सुद्धा कुठल्याही सुई धाग्याचा वापर न करता फक्त एका फुलपात्राच्या मदतीनं ते बघणार आहोत. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता भरपूर अशी गाऊनची आपण खरेदी वरचेवर करतच असतो. सध्या तर उन्हाळा सुरू झाला आहे, त्याच्यामुळे उन्हाळ्यामध्ये गाऊन आपल्याला भरपूर कम्फर्टेबल असतो वापरण्यासाठी आणि त्याचमुळे आपण भरपूर गाऊनची सुद्धा खरेदी करतो. आता याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा गाऊनचा कपडा म्हणजे कॉटन असेल, सिंथेटिक असेल, सिल्क असेल किंवा होजेरीमधला असेल, तर तो कुठल्याही प्रकारचा गाऊनचा कपडा तुम्ही अशा या पद्धतीनं व्यवस्थित ऑल्टरेशन करू शकता, त्याची उंची कमी करू शकता. आता गाऊनसोबतच ना आपण पेटीकोटसुद्धा वापरत असतो आणि त्याचीसुद्धा उंची बऱ्याचदा आपल्याला कमी करावी लागते. तर या दोन्ही गोष्टी करण्यासाठी इथून पुढे तुम्हाला आता अजिबात पैसे खर्च करावे लागणार नाहीत किंवा हातशिलाई करण्यासाठी एक्स्ट्रा वेळसुद्धा द्यावा लागणार नाही. फक्त आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला एक भरपूर छान असं सोल्युशन मिळणार आहे. तर चला, सगळ्यात अगोदर ना इथं मी तुमच्यासोबत शेअर करते, हा एक मी नवीन गाऊन खरेदी केलेला आहे डेली यूजसाठी. आता हा जो गाऊन आहे ना, तर या गाऊनला फिटिंग कशी करायची आणि कशी याची उंची कमी करायची हेच मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. तर हो, आजचा व्हिडिओ तुम्हाला भरपूर आवडेल, फायदेशीर आणि इन्फॉर्मेटिव्हसुद्धा ठरणार आहे. तर व्हिडिओ नक्की लाईक करा, तुमच्या फॅमिली फ्रेंड्ससोबतसुद्धा शेअर करा, जेणेकरून त्यांचासुद्धा भरपूर असा फायदा होईल. तर आता सगळ्यात अगोदर ना तुम्हाला ज्या गाऊनची उंची कमी करायची आहे किंवा फिटिंग करायचं असेल, तर तो गाऊन ना व्यवस्थित अंथरून आपल्याला अगोदर व्यवस्थित बघून घ्यायचा की किती त्याची फिटिंग करायची आहे, किती त्याची उंची कमी करायची आहे किंवा किती त्याची हाताची जी लेंथ आहे ती कमी करायची आहे. म्हणजे व्यवस्थित आपण सगळ्यात अगोदर गाऊनची घडी केली की आपल्याला एक अंदाज येतो किंवा सगळ्यात बेस्ट तुम्ही एकदा घालून बघितला की अंदाज येतो की उंची किती कमी करायची आहे किंवा साईड फिटिंग किती आपल्याला करायची आहे. आज मी तुमच्यासोबत ही जी स्टेप करणार आहे ना, ती फक्त तुम्हाला तुमच्या गाऊनची उंची कमी करण्यासाठी किंवा पेटीकोटची उंची कमी करण्यासाठीच नव्हे, तर तुमचा एखादा ड्रेस फिटिंग करायचा असेल, ब्लाऊजचं फिटिंग करायचं असेल, त्या प्रत्येक गोष्टींसाठी फायदेशीर ठरणार आहे. बघा, बऱ्याच वेळेला काय होतं ना, आपल्याला घाईघाईमध्ये कुठेतरी जायचं असतं आणि लक्षात येतं की आपल्याला ड्रेसला फिटिंग केलेली नाही आहे किंवा कपडा थोडासा लूज होतोय, मग तो फिटिंग करायचा आहे व्यवस्थित. तर अशा वेळेला पटकन आपण शिलाई करण्याचा सुद्धा वेळ नसतो किंवा मार्केटमध्ये जाऊन शिलाईसुद्धा करून घेऊन येऊ शकत नाही. तर अशा वेळी ही जी टिप आहे ना, तर ती तुम्हाला भरपूर अशी फायदेशीर ठरणार आहे. तर चला, आता इथं ना सगळ्यात अगोदर उंची मला गाऊनची किती कमी करून घ्यायची आहे ना, याचा मी इथं बरोबर अंदाज घेते. अंदाज घेतल्यामुळं काय होणार आहे, आपल्याला बरोबर जेवढी उंची कमी करायची आहे ना, तेवढीच उंची कमी केली जाणार आहे. जर आपण घाईघाईत उंची कमी करायला गेलो ना, तर कदाचित ती कमी किंवा जास्त होऊ शकते आणि मग त्याच्यामुळे सुद्धा आपल्या गाऊनची फिटिंग जी आहे ती बरोबर होणार नाही किंवा तो दिसताना सुद्धा बरोबर दिसत नाही. आता इथं मी अंदाज बरोबर घेतला आहे की मला एवढं गाऊनची जी उंची आहे ती कमी करायची आहे. त्याच्यानंतर ना आपल्याला गाऊनची घडी जी आहे ती उलटी करून घ्यायची आहे. आता इथं डिझाईन केलेली बाजू तुम्ही बघताय आतल्या साईडला आलेली आहे आणि प्लेन जी बाजू आहे ती वरच्या साईडला आहे. आता इथं आपल्याला व्यवस्थित गाऊन जो आहे तो आता फोल्ड करायचा आहे. उंची कमी करण्याची स्टेप इथे करायची आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, या प्रोसेससाठी अजिबात आपल्याला सुई धागा वापरायचा नाही आहे, सीझरसुद्धा वापरायची नाही आहे. फक्त एका स्टेपमध्ये एक वस्तू ही जी आहे तुम्हाला दिसते, ही मॅजिकल टेप आहे आणि या टेपच्या मदतीनंच आपण आपल्या गाऊनची उंची आहे तर ती कमी करणार आहोत. आता या टेपमुळे आपल्याला अजिबात सुई धागा वापरण्याची गरज नाही आहे, सोबतच सीझरची सुद्धा गरज नाही आहे. तर हा जो टेप आहे भरपूर फायदेशीर आहे. आपल्या महिलांसाठी तर भरपूर फायदेशीर आहे, कारण आपल्या बरीच घाई गडबड आपल्याला कामाची असते आणि त्याच्यामुळे ना शिलाई करण्यासाठी वेळ नसतो आणि बाहेर पैसेसुद्धा द्यायचे नसतात. तर अशा वेळी ना ही टेप तुम्ही तुमच्या घरामध्ये आणूनच ठेवा. तुमची बरीचशी कामं या एका टेपमुळे कमी होणार आहेत. आता इथं तुम्ही बघू शकता, अतिशय लाईटवेट अशी ही टेप आहे आणि थोडीशी ट्रान्सपरंट अशी दिसते. ही टेप आपल्याला गाऊनवर व्यवस्थित अशी पसरवून घ्यायची आणि त्याच्यानंतर आपल्याला हा जो डिझाईन केलेला जो भाग आतला होता तो अशा पद्धतीनं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतोय त्या पद्धतीनं फोल्ड करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर लगेच त्याच्यावर आपल्याला गरम इस्त्री केलेली आहे तर ती फिरवून घ्यायची आहे. आता इथं लक्षात ठेवायचं, इस्त्री शक्यतो गरमच पाहिजे. नॉर्मल टेम्परेचर किंवा कमी टेम्परेचर असेल तर आपली ही प्रोसेस अजिबात व्यवस्थित परफेक्ट होणार नाही.
त्यासाठी इस्त्री जी आहे ती गरमच घ्यायची आहे। आता किती गरम घ्यायची या कपड्यावरून आपल्याला अंदाज येतो की या कपड्यासाठी इतकं टेम्परेचर ठीक आहे। त्या टेम्परेचरला तुम्ही इस्त्री गरम करून ठेवा आणि लगेच तुम्ही टेप ठेवल्यानंतर इस्त्री जी आहे या कपड्यावर अशा प्रकारे फिरवून घ्यायची आहे। आता हा जो भाग आहे ना तो व्यवस्थित आपला गाऊनचा एकमेकांवर फिक्स झालेला आहे। आता पुढे सुद्धा अजून थोडासा गाऊन जो आहे त्याची उंची कमी करून मी तुम्हाला इथे स्टेप व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। आता हा पुढचा जो स्टेप आपल्याला करायची आहे त्याच्यामध्ये सुद्धा छान प्रकारे आपल्याला अजून एक जी सेलो टेप आहे त्याची कटिंग लागणार आहे। तर इथं व्यवस्थित अगोदर घडी करून अंदाज घ्यायचा की एवढी आपल्याला उंची जी आहे तर ती कमी करायची, कारण उंची पूर्ण एका लेंथमध्ये यायला पाहिजे। तर इथं एवढी उंची जी आहे ती मला अजून कमी करून घ्यायची आहे। तर त्यासाठी ही जी टेप आहे तर एवढी पट्टी जी आहे तर ती मी कट करून घेते। आता जसं मी अगोदर प्रोसेस केलेली आहे त्याच प्रकारे आपल्याला इथं जी पट्टी आहे ती गाऊनची प्लेन बाजू आहे त्याच्यावर ठेवायची आणि ही जी बाजू दिसते तुम्हाला व्हिडिओमध्ये ती लगेच त्याच्यावर फोल्ड करून ठेवायची आहे। आता हे ठेवल्यानंतर लगेच त्याच्यावर आपल्याला इस्त्री जी आहे गरम केलेली तर ती इस्त्री लगेच फिरवून घ्यायची आहे, कारण या स्टेपमुळे आपला हा जो कपडा आहे तो एकमेकांवर व्यवस्थित असा फिक्स होणार आहे। आता याच्यामध्ये शक्यतो लक्षात घ्यायचं अजिबात त्याच्यामध्ये घडी वगैरे राहता कामा नये किंवा जी इस्त्री आहे त्याचं टेम्परेचरसुद्धा व्यवस्थित पाहिजे, म्हणजेच आपला कपडा जो आहे ना तो व्यवस्थित एकमेकांमध्ये फिक्स होणार आहे। उंची त्याची आहे ती बरोबर आपली कमी होणार आहे। आता इस्त्री इथं व्यवस्थित फिरवून घ्यायची आणि काही गडबडीच्या वेळेस इमर्जन्सीच्या वेळेस तर ही स्टेप भरपूर फायदेशीर ठरते। आता सगळ्यात पुढची स्टेप इम्पॉर्टंट आहे। आपण हे जे फिक्स केलेला कपडा आहे ना तो व्यवस्थित एकमेकांमध्ये फिक्स होण्यासाठी किंवा त्याच्यामध्ये अजिबात थोडीशी सुद्धा हवा किंवा गॅप राहू नये यासाठी आपल्याला इथं वापरायचं आहे फुलपात्र। याचा खालचा भाग आहे तो प्लेन आहे, तो व्यवस्थित आपल्याला त्याच्यावरती घासून घ्यायचा आहे, म्हणजे हा जो कपडा आहे तो एकमेकांमध्ये छान फिक्स होतो, अजिबात तो निघत नाही। पाण्यामध्ये टाकला तरी निघत नाही, कारण हा गाऊन मी एकदा धुतलेला आहे हे उंची कमी केल्यानंतर, पण अजून तरी अजिबात तो निघालेला नाही। कपडा व्यवस्थित छान असा उंची जी मी कमी केलेली होती ती तशीच व्यवस्थित आहे। जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्याच्यानंतर तुम्हाला पाहिजे तर याच्यावर एखादी हातशिलाई टाकू शकता, पण सध्या मी तर वापरते तर त्याच्यामध्ये अजिबात हातशिलाईची वगैरे सुद्धा गरज नाही आहे। तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे गाऊनची जी उंची आहे ती तुम्ही घरच्या घरी कमी करू शकता। पेटीकोटची उंची आहे ती घरच्या घरी कमी करू शकता। सोबतच तुमचा नवीन एखादा ड्रेस असेल, पायजमा असेल, पॅन्ट असेल, मुलांची कपडे असतील, या सगळ्या गोष्टी आरामामध्ये बिना सुई धागा वापरता घरच्या घरी तुम्ही याची उंची कमी करू शकता, ऑल्ट्रेशन कमी करू शकता। तर अशा प्रकारे भरपूर अशी फायदेशीर ही टेप आहे आणि प्रत्येक महिलांनी ही नक्की एकदा घेऊन ठेवा, कारण एकदा घेतली तर तुम्ही बघता याच्यामध्ये भरपूर क्वांटिटी आहे, भरपूर दिवस आपण याचा वापर करू शकतो आणि अगदी झटकीपट आपली कामं होतात। आणि शिलाईची कामं तर प्रत्येक घरामध्ये निघतात। बऱ्याचदा आपले उशीचे कवर फाटलेले असतात, त्याच्यानंतर मुलांची कपडे फाटलेली असतात। तर या सगळ्या गोष्टी शिवण्यासाठी आता कुठेही मार्केटमध्ये जाऊन एक्स्ट्रा पैसे देण्याची आणि किंवा आपला एक्स्ट्रा वेळ खर्च करण्याची गरज नाही। फक्त एका फुलपात्राच्या मदतीनं तुम्ही अशा प्रकारे तुमच्या कुठल्याही ड्रेसची फिटिंग करू शकता, उंची कमी करू शकता आणि छान तुम्ही तुमचे भरपूर पैसेसुद्धा वाचवू शकता। तर अशी छान हा गाऊन आहे, त्याची माझी फिटिंग व्यवस्थित करून झालेली आहे आणि सध्या मी आता हा वापरते। त्याच्यामुळे एकदा तर मी तो पाण्यातून काढला आहे, पण अजून तरी त्याचा उंचीचा किंवा त्या कपड्याचा काहीच प्रॉब्लेम आला नाही आहे। कपडा छान अगदी फिक्स झालेला आहे। तर एका फुलपात्राच्या मदतीने तुम्ही कुठल्याही ड्रेसचं फिटिंग वगैरे करू शकता। आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल, युजफुल आणि इन्फॉर्मेटिव्ह ठरला असेल। तर चला मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते। आय होप तुम्हाला आवडला असेल। व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा।